खानापूर तालुक्यातील कारवे एमआयडीसी येथे सुरू असणारा एमडी ड्रग्सचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषणाने उद्ध्वस्त केल्यानंतर या कारखान्यातील तस्करांची पाळेमुळे खणण्याचं काम पोलीस करत आहेत। या कारखान्यात तयार झालेले एमडी ड्रग्स विकत घेणाऱ्या मुंबईतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। अनेक दिवसांपासून हे दोघे पोलिसांच्या रडारवर होते। अखेर त्यांना जेरबंद करण्यात यश आले। मोहम्मद कयूम अकबर अली शेख आणि मोहम्मद इस्माईल सलीम खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। एमडी ड्रग्स प्रकरणी यापूर्वी 7 जणांना अटक करण्यात आली होती। आता यातील अटकेची संख्या 9 वर जाऊन पोहोचली। दरम्यान अनेक आंतरराज्य ड्रग्स तस्कर सांगली पोलिसांच्या रडारवर आहेत। विटाजवळील कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या रहुदीप बोरीचा, सुलेमान शेख, बलराज अमर कातारी या तिघांना अटक करण्यात आली। त्यांनी बनवलेले 29 कोटी रुपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले। तिघांची कसून चौकशी केली असता अन्य तिघांची नावे समोर आली। त्यानुसार संशयित जितेंद्र परमार, अब्दुल रजाक शेख, सरदार पाटील यांना अटक झाली। 2 दिवसांपूर्वी जागा मालक महिलेसही पोलिसांनी अटक केली। संशयित 7 जणांची मुंबईतील कारागृहात ओळख झाली होती। तेथून त्यांनी हा कारखाना टाकण्याचं ठरवलं होतं। पहिल्या 2 बॅच फेल गेल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं। ते तयार एमडी विकण्याच्या तयारीत असताना कारवाई करण्यात आली होती। संशयितांकडून ड्रग्स विकत घेऊन ते पुढे विक्री करणारा पोलिसांच्या रडारवर होते। अटकेतील जितेंद्र परमार आणि अब्दुल रजाक शेख यांच्याकडे कसून चौकशी केली असता मुंबईतील मोहम्मद शेख आणि मोहम्मद खान यांची नावे निष्पन्न झाली। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांच्या मागावर होतं, मात्र ते पोलिसांना गुंगारा देत होते। अखेर मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघे फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने मुंबई गाठत सापळा रचून त्यांना जेरबंद केले। महाराष्ट्रात परिवहन विभागाचे बॉर्डरवर चेकपोस्ट आहे। या चेकपोस्टमुळे अवजड वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। सदरचं चेकपोस्ट बंद करण्यात यावं अशी अनेक वर्षांची मागणी होती। याबाबत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं। याबाबत मुख्यमंत्र्यांनी आता परिवहन मंत्री, सचिव आणि आयुक्त यांना चेकपोस्ट बंद करून सीमलेस यंत्रणा सुरू करण्याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश दिल्याची माहिती बाळासाहेब कलशेट्टी यांनी दिली आहे। या निर्णयानंतर सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला। वाहतूकदारांच्या विविध मागण्या प्रलंबित होत्या। त्यातील महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या परिवहन विभागाच्या चेकपोस्टचा नाहक त्रास वाहतूकदारांना होत होता। जीएसटी लागू झाल्यापासून अवजड वाहनांसाठी काही राज्यांनी चेकपोस्ट बंद केलेत, मात्र महाराष्ट्रासह काही राज्यात अजूनही चेकपोस्ट सुरूच आहेत। या चेकपोस्टमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने आम्ही हे चेकपोस्ट बंद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता। काल परिवहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याबाबत मोठी घोषणा केली। त्यांनी या सभेमध्ये परिवहन मंत्री, राज्यमंत्री, परिवहन सचिव आणि आयुक्त यांना परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याबाबत संपूर्ण प्रस्ताव दिनांक 15 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेत। सीमलेस ट्रॅफिक संकल्पनेनुसार बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासाठी शासन प्रतिबद्ध असून यामधील सर्व अडचणींच्या योग्य रीतीने निराकरण केलं जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। बेडग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते व गोरक्षकांनी मिरजहून कोडचीला मृत जनावरांची हाडे घेऊन जाणारी गाडी अडवली आहे। तर यामध्ये गायीची, रेडकांची आणि म्हैसीची हाडे असल्याचं चालक आणि गाडीतील व्यक्तींनी सांगितलंय। या घटनेतील डमडम गाडी असून कुडची येथील चालक अस्फाक साहेबलाल तांबोळी, सागर महादेव चव्हाण आणि सुदीप सुरेश काळंबळे हे या गाडीमध्ये होते। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गोरक्षकांनी त्या डमडममधून जनावरांचे अवशेष घेऊन जाणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। गोरक्षकांची आणि बघ्यांची गर्दी यावेळी मोठी झाली होती। पोलिसांकडून पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आलं आणि या हाडांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये गायीचे आणि इतर जनावरांचे अवशेष दिसतात। तरीही मिरज येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। याबाबत गोरक्षक हे नेहमीच सतर्क असतात, पण पोलीस प्रशासनाने यावर अंकुश ठेवावा अशी मागणी होती। गोरक्षक कायदा असूनही असा कसा प्रकार घडतो याबाबत तीव्र नाराजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते दिलीप शेगणे, सत्यजित जाधव, विशाल भोरे आणि सागर पाटील यांनी व्यक्त केली आहे। राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे बेदाणा सौद्याचा शुभारंभ झाला। या बेदाणा सौद्यासाठी सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातून पहिल्याच दिवशी 20 टन बेदाण्याची आवक झाली आहे। सौद्याचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार, बाजार समितीचे संचालक रमेश पाटील, सहाय्यक सचिव सोमनिंग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलाय। सांगली बाजार समिती आणि तासगाव नंतर जतमध्ये बेदाणा सौद्याची गतवर्षीपासून सुरुवात झाली आहे। शुभारंभ झाल्यानंतर जत आणि सांगलीतून व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला। यात बेदाणा प्रति किलो
291 रुपये उच्चांकी बोली संघचे वीरभद्रेश्वर ट्रेडिंग कंपनीचे प्रवीण आवारादी यांनी बोली लावली आहे। सर्वाधिक दर अंकलगी येथील शेतकरी सिद्धांना तेली यांच्या बेदाण्याला मिळाला आहे। सदरच्या बोलीमध्ये विजापूर आणि सांगली येथील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला। कमीत कमी 253 प्रति किलो इतका दर मिळाला, तरी सर्व शेतकऱ्यांनी उत्पादित बेदाणा दुय्यम बाजार आवार येथील सौद्यामध्ये आणावा असं आवाहन संचालक रमेश पाटील यांनी केले। गतवर्षी सुरू केलेला बेदाणा सौद्यात 275 इतका भाव मिळाला होता। यावर्षी यामध्ये वाढ झाली आहे। बेदाणा विक्रेते, शेतकरी आणि व्यापारी यांच्या संख्येत वाढ झाली आहे। दरम्यान बाजार समितीच्या वतीने सुरू असलेला बेदाणा लिलाव केंद्राने अधिकाधिक सुविधा आणि जनजागृती करावी अशी अपेक्षा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सर्व बौद्धांचे धार्मिक स्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी विहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन सुरू आहे। इतर समाजाच्या लोकांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप वाढवून सरकार बुद्धगया ताब्यात घेण्याचा षडयंत्र रचत आहे। त्यामुळे महाबोधी बुद्धगया विहार मुक्त करण्यासाठी आज सांगलीतील बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। बुद्धगया मंदिर कायद्यामध्ये विहाराला मंदिर म्हणून उल्लेखित करण्यात आले। महाबोधी विहारात संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी 9 सदस्यीय समिती असेल। या समितीत जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असतील। यापुढे जिल्हाधिकारी हिंदू असेल तर या समितीचे अध्यक्ष होऊ शकणार नाही। सरकार एकूण सदस्यांपैकी अध्यक्ष म्हणून हिंदूंनीच निवड होईल। त्यामुळे हा कायदा रद्द करावा, विहाराचा ताबा आम्हाला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी भंते धम्मदीप, भंते भंते गोविंद, भंते ज्ञानज्योती, सुधीर कोलप, रतन तोडकर, सुरेश दुधगावकर, रवींद्र ढाले, जगन्नाथ ठोकळे, कैलास कुमार काळे, जितेंद्र कोलप यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात वाढीव घरपट्टीचा विषय गाजतोय। या विषयावर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे। आयुक्तांनी या संदर्भात गुरुवारी बैठक घेण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली आहे। वाढीव घरपट्टीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी प्रशासनाकडे सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती, पण बैठक घेतली नाही। त्यामुळे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सेवा दलाचे महालिंग हेगडे आदींनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली आहे। प्रशासनाला नागरिकांचा रोष आणि नागरिकांची न्याय भावना कळावी, प्रशासनाने नवे कोरे धोरण अंगीकारावे आणि सर्वसामान्य नागरिकांना वाढीव कर धोरणातून दिलासा द्यावा यासाठी सूचना व हरकत घेण्यासाठी माजी नगरसेवक, पदाधिकारी, पक्षीय पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आयुक्तांनी या संदर्भात गुरुवारी बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे। प्रशासनाने बैठक घेऊन सर्वांचा निर्णय ऐकून घ्यावा आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा शासन पातळीवर आणि रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भोसले यांनी दिला आहे। ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत तब्बल 10 टन ऊसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर 17 माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना वाचेगाव चिंचणी येथे घडली आहे। उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारे बामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधीच हा थरारक प्रसंग पाहायला मिळालाय। कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती। कडेगाव तालुक्यातील वाजेगाव चिंचणी येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती। मात्र 10 टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेच निर्माण झाला। दुपारी 12 पर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचणं अनिवार्य होतं। पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता, मात्र दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने 17 ऊसतोड मजुरांनी मोठी रस्सी बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला। कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम आणि कारखाना प्रशासनानेही या प्रयत्नांचं कौतुक केले। एकीच्या बळावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केले। जत तालुक्यातील माडगाळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सुमारे 50 लाखांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बार सील केला आहे। या प्रकरणी तातडीने थकबाकी न भरल्यास बारच्या जागेची विक्री करून वसुली केली जाईल असा इशारा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिलाय। दरम्यान कारवाईच्या भीतीने संबंधित कर्जदारांनी सोमवारी 6 लाख रुपये जमा केल्याचं सांगण्यात आले। बँकेचे कर्मचारी असलेल्या युवराज सावंत यांनी बँकेकडून सेवेत असताना जमीन खरेदीसाठी सुमारे 45 लाख इतकं कर्ज घेतलं होतं। त्याची थकबाकी 50 लाखांवर गेली आहे। या वसुलीसाठी बँकेने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे। कर्जदाराच्या नावे असलेला
माडग्याळ येथील युवराज नावाचा बार सील केलाय। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत बँक थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल केल्याशिवाय राहणार नाही। थकबाकीदाराला थकबाकी भरण्याबाबत सूचना केली, मात्र त्यांनी ती न भरल्याने बार सील करण्यात आलाय। आता महिन्याभरात राहिलेली थकबाकी न भरल्यास बारच्या जागेचा लिलाव करून थकबाकी वसूल केली जाईल। यासाठी जागेची ऑफसेट प्राइस किती होते याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात येणार आहे। पुढील कडक कारवाई टाळण्यासाठी तातडीने थकबाकी भरावी लागणार आहे। आसगाव तालुक्यातील येळावी येथील दिनकर पाटील यांनी जिल्हा बँकेच्या सेवेत असताना बँकेकडून सुमारे 12 लाख इतकं कर्ज घेतलं होतं। या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने त्यांच्या पत्नी वंदना यांच्या नावे असलेली 7 गुंठे जमिनीचा ताबा घेतलाय। संबंधित थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत कर्ज न भरल्यास लिलावाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी दिलाय। औदुंबर येथे अंकलखोप मळी भागाकडून येणारा रस्ता तसेच श्रीदत्त मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत, तसेच पाईपलाईन खुदाईच्या चर आडव्या असल्यामुळे वाहनांचे छोटे मोठे अपघात वाढलेत। या रस्त्याच्या दुर्दशेमुळे श्रीदत्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सोसावा लागतोय। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी भाविक भक्तांकडून होत आहे। पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतातून या ठिकाणी भाविक श्रीदत्त दर्शनाला येतात। येणाऱ्या भाविकांना वाहनांच्या पार्किंगची सोय नाहीये, रहदारीचा रस्ता अपुरा आहे, वारंवार रस्त्याच्या वाहतुकीची कोंडी होते, त्यातच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना वाहतुकीचा त्रासही सोसावा लागतो।